नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, काही महिन्यांपूर्वी किंवा वर्षापूर्वी एक व्हिडिओ मी घेतला होता, लाडका भाऊ योजना। त्यावेळेस सत्तेमध्ये शिंदे सरकार मुख्यमंत्री होते। सो त्यावेळेस त्यांनी जी घोषणा केली होती ही लाडका भाऊ योजना आणि त्यानंतर लाडकी बहीण तर कंटिन्यू चालूच आहे। दर महिन्याला पैसे मिळते लाडक्या बहिणीला, पण लाडक्या भावाचं काय? लाडक्या भावाला फक्त मुदतीपर्यंतच हे पैसे मिळणार होते काम करून, त्यानंतर मात्र ह्या लाडक्या भावाला एकतर बहिणीकडे जावं लागणार आहे किंवा दुसरीकडे तरी बघावं लागणार आहे। सो या संदर्भात नुकतंच अधिवेशन झालंय। अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आता मुख्यमंत्री दुसरे आलेले आहे, माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी परत एकदा घोषणा केलेली आहे की या विद्यार्थ्यांचं किंवा या भावाचं काय। थोडक्यात ती न्यूज तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो आणि ज्यांना कोणाला वाटतं की भविष्यामध्ये मला लाडक्या भाऊ योजनेचा फायदा करून घ्यायचा आहे, त्या विद्यार्थ्यांनी खाली डिस्क्रिप्शन मध्ये एक व्हिडिओची लिंक दिली, त्या लिंकवर क्लिक करून तो व्हिडिओ टोटल बघून घ्या। त्यात डिटेल माहिती सांगितली, या व्हिडिओत पण काही माहिती मी तुम्हाला देतो त्यातली, पण डिटेल माहिती खाली त्या व्हिडिओत आहे, तो व्हिडिओ एकदा बघून घ्या। डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे। आता बघा, माननीय एकनाथजी शिंदे साहेब हे मुख्यमंत्री असं त्यांनी घोषणा केली होती, 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना दरमहा 6,000 तर पदवीधरांना 10,000 दरमहा देणार। पण ह्या विद्यार्थ्यांना हे पैसे कसे देणार होते, तर त्यांना एक अप्रेंटिसशिप म्हणून जॉब देणार होते, जॉब ऑफर करणार होते सरकारी पोर्टलच्या वेबसाईटवरनं। ज्या प्रायव्हेट कंपन्या आहेत त्या कंपन्यांना फक्त या सरकारामार्फत ही काय म्हणूया आपण त्याला, ही कर्मचारी उपलब्ध करून देणं आणि त्याला सरकारचं सर्टिफिकेट देणं की या विद्यार्थ्याने आमच्यातर्फे अप्रेंटिसशिप केलेली, जेणेकरून एक कुशल कारागीर, कुशल कामगार तयार होणार आणि भविष्यात त्याला इतर ठिकाणी इतर कंपन्यांमध्ये जॉब मिळू शकतात किंवा ज्या कंपनीत त्याने अप्रेंटिसशिप केली कदाचित तीच कंपनी त्याला ऑफर देऊन तिथे जॉबवर ठेवू शकते। हा एकमेव हेतू लक्षात घेऊन लाडका भाऊ योजना चालू केलेली होती। त्याबद्दलचा डिटेल व्हिडिओ मात्र एकदा बघून घ्या। मग आता काय झालं याच्यामध्ये बघा, तो जो त्यावेळेस घोषणा केली त्यावेळेस सांगितलं होतं की विद्यार्थ्यांना यातून काय होणार, कामाचा अनुभव होणार आहे। तुम्हाला माहिती काही जॉबसाठी तुम्हाला अनुभव सर्टिफिकेट लागतं, कामाचा अनुभव आहे का, तसं अनुभव सर्टिफिकेट पण त्यांना देण्यात येऊ शकतं आणि यामुळे काय होईल, त्यांना नोकरी मिळण्यामध्ये काय म्हणूया मदत होईल किंवा नोकरी मिळणं सोपं होऊन जाईल। हा एकमेव हेतू यामागे होता। वर्षभर अप्रेंटिसशिप करण्यासाठी विद्यार्थ्यांना हे पैसे मिळणार होते। आता हे वर्षभर नव्हतं तर 6 महिन्यांचाच कालावधी होता, तो आता फक्त वाढवण्यात आलेला आहे। कुशल कामगार तयार करणे हा पण त्याच्या मागचा हेतू होता। अप्रेंटिसशिप करण्यासाठी विद्यार्थ्यांना हा स्टायपेंड देण्यात येणार असं त्यावेळेस घोषणा केली होती। त्या संदर्भातलं एक परिपत्रक त्यांनी छापलं होतं, प्रिंटआउट काढली होती, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना। अर्थात आपण त्याला लाडका भाऊ योजना म्हणतो, पण ती कोणती योजना आहे तर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना। त्या योजनेचं स्वरूप पण त्यांनी इथे पूर्ण सांगितलेलं होतं, पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी एक्सप्लेन केले, तेवढं एकदा जाऊन बघून घ्या। हे सगळं आणि वेबसाईट सुद्धा दिली होती, या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला काय करायचं, तुमचं नाव रजिस्टर करायचं। बघा ही वेबसाईट आहे, ती जाऊन तुम्ही तुमचं नाव रजिस्टर केलं तर सरकार तुम्हाला 6 महिन्यासाठी स्टायपेंड स्वरूपात एक काम देत होती, त्याचा अनुभव सर्टिफिकेट पण देत होती। पण इथून पुढे मात्र आता हा कार्यक्रम 6 महिन्याचा हा वाढवण्यात आलेला आहे। प्रशिक्षण योजना आता 11 महिन्यांची होणार। आता नुकतंच मुख्यमंत्र्यांनी अनाउन्स केलेला आहे, सरकारी कार्यालय आणि खाजगी क्षेत्रात युवक युवतींना कामाचा अनुभव मिळावा हा एक महत्वाचा मुद्दा आहे, म्हणून सुरू केलेल्या मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेचा कालावधी 5 महिन्यांनी वाढवण्यात आलेला आहे। पूर्वी तो 6 होता, आता 5 वाढवला, म्हणजे 11 महिन्यांचा हा कालावधी आता करण्यात आला आहे। या आधी हा कालावधी 6 महिन्यांचा होता। या योजनेअंतर्गत प्रशिक्षण दरम्यान दरमहा 10,000 रुपये विद्यावेतन दिले जाते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही योजना 5 महिन्यांची वाढवून आता 11 महिन्यांची केलेली आहे। सो विद्यार्थी मित्रांनो, झालं काय, विद्यार्थी जे 6 महिन्याचे तिथे स्टायपेंड घेत होते त्यांनीच ही मागणी केली, मोठ्या प्रमाणात मागणी केली आणि सत्तेमध्ये आणि विरोधात असलेल्या सगळ्या खासदार आमदारांनी सुद्धा ही मागणी लावून धरली। त्यामुळे माननीय मुख्यमंत्री साहेबांनी हे वाढीव कालावधी दिलेला आहे, पण त्यांचं म्हणणं परत आहे की 11 महिन्याच्या पुढे आता मी वाढवणार नाही आणि माझ्याकडे मागणी पण करू नका। हा उद्देश होता फक्त विद्यार्थ्यांना एक सर्टिफिकेट देण्याचा, अनुभव येण्याचा, कुशल कामगार तयार करणं आणि भविष्यात त्यांना जॉब मिळण्यासाठीचा। सो हे हेल्प फक्त आम्ही विद्यार्थ्यांना करत आहोत, त्यामुळे याला परमनंट करा किंवा अजून त्याचा कालावधी वाढवा अशी मागणी परत करण्यात येऊ नये याचं सुद्धा मुख्यमंत्री साहेबांनी इथे बोलताना ही भावना व्यक्त केली आहे। सो विद्यार्थी मित्रांनो, चांगली गोष्ट आहे, तुम्हाला फुलाची पाकळी म्हणून तर मिळत आहे, पण तुमच्या याच्या व्यतिरिक्त अजून बऱ्याच विद्यार्थ्यांच्या भावना वेगळ्या आहेत, बरेच मागणी
करतात. सो तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि अशा प्रकारचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आम्ही घेत असतो. आवडलं तर लाईक करत चला, चॅनल सबस्क्राईब करत चला. आणि इग्नाइट अकॅडमीच्या ऍपवर गेलात तुम्ही तर भरपूर सारे मार्गदर्शनचे बॅचेस आम्ही अवेलेबल करून ठेवले फार कमी फी मध्ये. तुम्हाला जर मार्गदर्शनाची गरज असेल तर नक्की बॅच जॉईन करा. आणि काही अडचण असेल तर आमचा हेल्पलाईन नंबर आहे 8888256117 ह्या नंबरला कॉल करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. धन्यवाद.